मंडळी, आज आपण बनवूया मशरूम मसाला. त्यासाठी लागणारं साहित्य हा एक कांदा, 5-7 लसण, थोडंसं अद्रक, 4-5 मिरची, 1 टमाटर, 4-5 काजू, 4-5 बदाम. आता आपण याला काय करूया, हे सगळं आहे ना असं बॉईल करूया. याने चव छान येते. हे सगळं असं 5-10 मिनटं आपण असं छान असं बॉईल करूया. ते सर्व टाकून द्यायचं याच्यामध्ये. गरम पाणी केलं त्याच्यामध्ये त्याला 5-10 मिनटं असं उकळू देऊया. एवढंच व्हिडिओ छान मिक्सरला हे वाटून घेतलं, असं छान बारीक वाटून घेतलं. हे बघा किती छान बारीक झालंय. आता मी याच्यामध्ये 3 हे छोटे चम्मच असं तेल टाकून घेते. साडेतीन चम्मच असं. त्याच्यानंतर मी आता हे बघा थोडंसं याच्यात जिरं वगैरे टाकते. हे थोडंसं लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि थोडंसं कांदे लसूण मसाला आहे. हे आता एक मस्त असं जिरं टाकूया. थोडंसं जिरं असं तडतडलं, थोडंसं तेल गरम झालं, त्याच्यामध्ये असा हा आपण असा मसाला टाकून देऊया. छान असा हा मसाला आता बघा हे भाजला. आपण आता हे सगळे सुखे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया. ही अशी छान भाजी मस्त असा मसाला हा असा पनीर त्याचा मशरूमसाठी असा हा मसाला केला ना खूप छान मशरूमची भाजी लागते. हे बघा आपला आता हा मसाला पण असा छान तयार झाला. बघा तेल पण सोडलं मसाल्याने. आता आपण हे मशरूम आहे ना असे फ्राय केलेले आहेत, म्हणजे थोडेसे शिजून घेतले. हे लगेच होतात. आपण आता हे याच्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यानंतर ते जे आपण मसाला उकळून घेतलं होतं ना ते पाणी वगैरे, मसाल्याचं पाणी वगैरे हे सगळं मिळून आपण असं याच्यामध्ये असं ओतून घेऊया. थोडंसं रस्सा हवा असेल तर थोडं पतलं करा. ज्यांना थोडंसं घट आवत असेल तर त्यांनी थोडंसं घट करा. पण मशरूम मसाला म्हटलं की थोडंसं असं जास्त पतलंही नाही, जास्त असं घट्टही नाही, असं ठेवावं. थोडासा गॅस थोडासा मोठा करावा. आता एक उकळी आली की मस्त आपला हा मशरूम मसाला तयार आहे. या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.